नमस्कार मंडळी. सुखी माणसाचा सदरा या मालिकेतल्या ह्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागात आपलं स्वागत आहे. गेल्या भागात आपण पाहिलं की टॅपिंग करताना म्हणजे प्रत्यक्ष टॅपिंग करताना काय काय गोष्टी असतात, मेरिडियन पॉइंट्स म्हणजे काय, हे सगळं आपण पाहिलं. आज आपण ब्रेकअप करता प्रत्यक्ष टॅपिंग करणार आहोत. ते करण्यापूर्वी फक्त काही गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत. जेव्हा आपण टॅपिंग करतो कुठलंही, तेव्हा टॅपिंग ज्या भावनेच्या रिलीज करण्याबद्दल बोलतो, तर ती भावना आपण स्केलवर मोजायची असते. म्हणजे ऑन द स्केल ऑफ 10 to 1 ती भावना कुठे आहे. 10 बिंग द हायेस्ट, 1 बिंग द लोएस्ट. ही भावना कुठे आहे, म्हणजे खूप जास्त आहे तर 10, 9, 8, 7, 6 अशी कुठे आहे ते बघायचं. मग टॅपिंग करायचं आणि टॅपिंग झाल्यावर आता त्या स्केलवरती भावना किती मोजली जाते ते बघायचं. समजा ती भावना 10 वरून 6 वर आली, ठीक आहे, मग ते टॅपिंग थोड्या दिवसांनी किंवा काही काळाने परत करायचं. पुन्हा ती कुठे आली बघायचं. असं करत करत जेव्हा आपण शून्यावर येतो, आपल्याला वाटतं की पूर्ण ती भावना नल झाली, तेव्हा आपण थांबू शकतो. तोपर्यंत परत परत आपण हा व्हिडिओ बघू शकता. ह्या टॅपिंग मधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी जसं केलेलं आहे तसंच आपण आपल्या समोर ठेवून जर टॅपिंग केलं आणि रिपीट केलं, तर ह्या भावनेवर आपल्याला नियंत्रण मिळवायला, त्या भावनेमुळे होणारा त्रास रिलीज करायला आपल्याला काही अडचण येणार नाही, सोपं होऊन जाईल. चला सुरू करूया. दुसरं असं की टॅपिंग मध्ये मी जेव्हा केव्हा सोल एनर्जी असा शब्द वापरेन, तेव्हा तो शब्द तुम्ही त्या व्यक्तीकरता वापरायचा ज्या व्यक्तीसोबत ब्रेकअप झालेला आहे. मग तो असेल किंवा ती असेल. व्हिडिओमध्ये मी कदाचित ती वापरेन, तुम्ही तो पण घेऊ शकता तुमच्या स्वतःच्या आयुष्याप्रमाणे, तुमच्या स्वतःच्या कॅटेगरी प्रमाणे. ओके. आणि टॅपिंग सुरू करताना केव्हाही आपण सुरू करताना कायम इवन दो, जरीही, अशा शब्दाने त्याची सुरुवात करतो. ह्याच हँडलने कुठल्याही टॅपिंगची सुरुवात होते. आणि ही सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम जी भावना आपल्याला त्रास देते त्या भावनेला ऍड्रेस करायचं, तिचा उल्लेख करायचा आणि त्या भावनेसहित स्वतःला स्वीकारायचं. आणि मग जी नकारात्मक ऊर्जा आहे ती स्वतः सोडून द्यायची आणि स्वतःला माफही करायचं. आणि मग आपलं टॅपिंग सुरू करायचं विशिष्ट ठिकाणच्या विशिष्ट फ्रेजेस सहित. चला तर मग सुरू करूया. आणि जसं मी आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, श्वासाचा वापर करायचाच आहे. सो बसायचे, एक कुठली तरी पोझिशन घ्यायची आणि ह्या पोझिशनवर बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश 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 श्वास सोडायचा आहे. रिलीज. इवन दो, जरीही आज मी सोल एनर्जी पासून ब्रेकअप झाल्यानंतर अतिशय अस्वस्थ आहे, दुःखी आहे, अगदी उद्ध्वस्त वाटतंय, डिप्रेस वाटतंय, तरीही या सर्व भावनांसहित मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करतो. आणि या भावनांच्या कल्लोळाबद्दल स्वतःला डीपली आणि कॉन्शियसली माफ करतो. आणि या नकारात्मकतेला, या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमधून पूर्णपणे रिलीज करण्याकरता आज आत्ता ह्या क्षणी मी तयार आहे. मोठ्याने म्हणायचं, येस आय एम रेडी टू रिलीज नाव. येस आय एम रेडी टू रिलीज नाव. आय एम रेडी टू रिलीज नाव. दीर्घ श्वास. होल्ड. होल्ड. सावकाश रिलीज. रिलीज. सावकाश रिलीज. मी आमच्या नात्यात खूप सहन केलं. रिलीज. मला तिचा प्रचंड राग येतो, प्रसंगी तिडीक येते. रिलीज. तिने माझा पदोपदी अपमान केला. रिलीज. मला प्रसंगी अनेकदा तिने तुच्छ वागणूक दिली, अतिशय कसपटासमान वागवलं. रिलीज. आणि तरीही मला तिची आठवण येत राहते, तिची आठवण जात नाही. रिलीज. नात्यात असताना अनेकदा खूप काही बोलावंसं वाटलं, पण प्रेमापोटी बोललो नाही, दाबून ठेवलं सगळं. रिलीज. आम्ही दोघे मुळातच एकमेकांकरता योग्य नव्हतो का असा विचार सतत येतो. रिलीज. तिने मला कधी समजूनच घेतलं नाही, माझं मन, माझ्या भावना तिला कळल्याच नाहीत. रिलीज. मी सुद्धा तिला समजून घेण्यात कमी पडलो का असा विचार सतत येत राहतो. रिलीज. आमचे सगळे जुने चांगले क्षण, आम्ही घालवलेल्या उत्तम क्षण, त्या आठवणी सतत मनात रुंजी घालतात, त्याचा त्रास होतो. रिलीज. खूप काही बोलायचं होतं, बोललो नाही. बोललो असतो तर काय झालं असतं. रिलीज. विचार करकरून इतक्या भावनांच्या कल्लोळामधून मी थकून जाईन, फुटून जाईन, उद्ध्वस्त होईन, अगदी डिप्लीट होऊन जाईन अशी भीती वाटत राहते. रिलीज. आमच्या नात्यामध्ये ना सगळं काही तिचं होतं, माझ्या मर्जीनं काही नव्हतं, सगळं तिच्याप्रमाणेच आमचं नातं चाललं होतं. रिलीज.
माझ्या भावनांचा खेळ झाला, माझ्या भावनांचा निव्वळ व्यापार झाला, बाजार झाला, अशी सारखी भावना येत राहते. रिलीज. इवन दो, जरीही आज मी सोल एनर्जीच्या ब्रेकअपमुळे अतिशय उद्ध्वस्त आहे, त्रासात आहे, मी डिप्रेस आहे, मला काय होईल कळत नाहीये, पुढचं काही कळत नाहीये, भीती वाटते, तरीही आज मी माझ्या या नात्याची संपूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे. आय टेक 100% responsibility of my this relationship. I take 100% responsibility of this relationship. I take 100% responsibility of this relationship. दीर्घ श्वास. होल्ड. 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 सावकाश. सावकाश रिलीज. सावकाश रिलीज. रिलीज झाल्यावर थांबून राहायचंय. एनर्जी ऑब्झॉर्व करायची, जी एनर्जी आपण टॅपिंग मधून तयार केली, जी तयार झाली एनर्जी, आपल्याला जाणवेल ही एनर्जी आपल्या शरीरात मर्ज होते, साठवली जाते. पॉझिटिव्ह गोष्टी साठवल्या जातात, निगेटिव्ह गोष्टी रिलीज होतात. आणि मग हा अनुभव घेतल्यानंतर सावकाश, अगदी सावकाश हात सोडायचे आणि शरीराच्या विविध पॉइंट्स एनर्जी द्यायची. सावकाश डोळे उघडायचे. थँक्यू. धन्यवाद. मंडळी, प्रत्येक टॅपिंग केल्यानंतर आपल्याला हलकं वाटतं, मलाही हलकं वाटतं. मला आनंद आहे की हे टॅपिंग मी तुमच्याकरता देऊ शकलो. आणि असे अनेक अनुभव, अनेक प्रकारचं टॅपिंग, अनेक प्रकारच्या समस्यांवरचा उतारा मला आपल्याला द्यायला आवडेल. कारण माझ्या आयुष्यात ज्या ज्या समस्यांवरचं उत्तर मला या मार्गाने शोधता आलं ते आपल्याला देणं हा माझा प्रांजळ प्रयत्न आहे. आपला आनंद माझं कर्तव्य हे मानूनच ही सिरीज करतोय. आपल्याला जर असे अनेक सुखाचे अनुभव हवे असतील, विविध विषयांवरचा उतारा, सोल्युशन हवं असेल, तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. कारण पुढच्या व्हिडिओमधून हा सदरा नक्की कुठे मिळेल, आपल्याला सुख कसं मिळेल आणि अगदी रोजच्या रोज सहज कसं मिळेल, ते मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओची वाट जरूर बघा. आणि हो, आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक असे कोणी असतील ज्यांना आता ब्रेकअपचा सामना करावा लागतोय, दुःख ताजं आहे, त्यांना मदत करायची आहे, तुम्हाला पण करता येत नाहीये, अशा सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, ही लिंक पाठवा. आणि हो, त्यांना सुद्धा ही सिरीज फॉलो करायला सांगा आणि त्याच्या पुढे सुद्धा जे आहे त्याचा भाग व्हायला नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठल्या प्रकारचं टायपिंग आपल्याला बघायला आवडेल तेही सांगा. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ ऑफ सुखी माणसाचा सदरा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद युनिवर्स.